श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. हिंदू धर्म मान्यतेनुसार कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीच्या आशीर्वादाने केली जाते. म्हणूनच भगवान गणेशाला प्रथम पूजनीय स्थान आहे. माघ महिन्यातील गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी किंवा गणेश जयंती तसेच तिलकुंद चतुर्थी म्हणून ओळखली जाते. माघी गणेश जयंती शनिवारी म्हणजेच 1 फेब्रुवारीला सकाळी 11:38 सुरू होणार असून 2 फेब्रुवारीला सकाळी 9:14 हा शुभ मुहूर्त राहील. आता आपल्याला 1 फेब्रुवारीलाच गणेश जयंती ही साजरी करायची आहे. तर पूजेचा शुभ मुहूर्त हा 1 तारखेला 11:38 पासून दुपारी 1:40 असणार आहे. गणरायाची पूजा करण्यासाठी 2 तास 2 मिनिटांचा शुभ मुहूर्त असेल. मग आपण या काळामध्ये पूजा सेवा नक्कीच करू शकता. आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे. प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी. मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये. पण पाहिजे तसे होत नाही. मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही, त्यांना नोकरी मिळत नाही, संतान प्राप्ती होत नाही, विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही. तसेच मुलांना वाईट संगत देखील लागलेली असते. मुलांच्या वागण्या बोलण्यामध्ये देखील आपल्याला फरक हा जाणवत असतो किंवा मुले सतत आजारी पडत असतात. मग मुलगा लहान असेल किंवा मोठा असेल किंवा मुलगी असेल, प्रत्येकाबाबत आपल्याला या समस्या असतातच. तर आता मुलांबाबत असणाऱ्या या सर्व समस्या दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया, श्री गणेशाय नमः लिहायला विसरू नका. आता गणेश जयंतीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. उठल्यावरती आपण सर्वात प्रथम आपले 2 हात जोडायचे आहे आणि आपण श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे आणि आपले दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहे. या दिवशी आंघोळ करून झाल्यानंतर आपल्याला शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. तुम्ही लाल, पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. फक्त या दिवशी काळा रंग वर्ज्य करायचा आहे. कारण की आपण जेव्हा एखादं शुभ काम करत असतो तेव्हा काळा रंग वर्ज्य करत असतो. आपण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा केली तर ती पूजा सफल ठरत नाही. तसेच आता या दिवशी आपण उंबरठा आपला स्वच्छ करायचा आहे. उंबरठ्याचं लेपन करायचं आहे. मुख्य दरवाजा देखील स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. मुख्य दरवाजावरती आपण शुभ लाभ लिहायचा आहे. अगदी शुभ लाभचं स्टिकर असेल तरी पण आपण या दिवशी कुंकवाने शुभ लाभ लिहायचा आहे. कुंकवाने शुभ लाभ लिहिलं तर आपल्या घरामध्ये नेहमी शुभ कामे ही होत असतात. आता आपण भगवान गणेशाची पूजा करायची आहे. भगवान गणेशांना आपण अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा आणि परत शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे. आता आपण गणपती बाप्पाला अभिषेक करण्याच्या अगोदरच देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुळशीजवळ एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्याच नंतर आपल्याला उपाय सेवा करायला घ्यायची आहे. आता बाप्पाला अभिषेक करत असताना आपण ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. आता तुमच्या घरातील जर मुले ही सेवा करण्यासाठी तयार असतील तर त्यांनाच तुम्ही बाप्पाची सेवा करायला लावावी. यामुळे बाप्पाचा आशीर्वाद हा मुलांवरती सदैव राहतो. आता अभिषेक करून झाल्यानंतर त्यातील थोडंसं तीर्थ आपण ग्रहण करायचं आहे. आपल्या मुलांना देखील हे तीर्थ ग्रहण करायला द्यायचं आहे. तसेच आपल्या घरामध्ये देखील हे तीर्थ शिंपडायचं आहे. मग अगदी बेडरूममध्ये, किचनमध्ये, हॉलमध्ये हे तीर्थ शिंपडायचं आहे. यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होण्यासाठी मदत होत असते. आता यानंतर बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही बाप्पाला अर्पण करायच्या आहे. मग जास्वंदीचं फूल असेल, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल, मोदक असेल, 21 दुर्वाची जुडी असेल तर या सर्व वस्तू आपण अर्पण करायच्या आहे. तसेच बाप्पाला चंदन, अष्टगंध देखील लावायचा आहे. आता यानंतर आपल्याला एक उपाय करायचा आहे. तर आपल्याला 108 हिरवे मूग घ्यायचे आहे. आता हिरवे मूग घेताना ते हिरवे मूग अख्खे घ्यायचे आहे. तुटलेले असतील तर असे हिरवे मूग घ्यायचे नाही. त्यानंतर एक हिरव्या रंगाचं कापड घ्यायचं आहे. आता हे हिरव्या रंगाचं कापड आपल्याला भगवान श्री गणेशांसमोर ठेवायचं आहे. 108 हिरवे मूग घ्यायचे आहे आणि आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे. तर आपण ओम गण गणपतये नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्या हिरव्या मुगाचा दाणा त्या हिरव्या कपड्यावरती ठेवायचा आहे. अशाच प्रकारे आपल्याला 108 वेळा ओम गण गणपतये नमः हा मंत्र म्हणून ते 108 हिरवे मूग आपल्याला त्या हिरव्या कपड्यावरती ठेवायचे आहे. त्यानंतर याची पोटली बनवायची आहे आणि ही पोटली आपण आपल्या उजव्या हातामध्ये पकडायची आहे. त्यानंतर आता आपल्या मुलांना ज्या पण क्षेत्रामध्ये अडचणी अडथळे येत असतील तर त्याबद्दल गणपती बाप्पाला सांगायचं आहे. किंवा विवाह जुळून येत नाही, मुलांना संतान प्राप्ती होत नाही किंवा मुलांना अभ्यासामध्ये नोकरीमध्ये यश मिळत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण गणपती बाप्पाला सांगायचं आहे. त्यानंतर त्या हिरव्या रंगाची पोटली आपण बाप्पाच्या चरणाजवळ तशीच राहून द्यायची आहे.
आता मुलांना आपण गणपती अथर्वशीचं पठण देखील करायला लावायचं आहे. मुलं जर पठण करण्यासाठी तयार नसतील तर अशा वेळेस तुम्ही अगदी मोबाईलवरती लावून दिलं, श्रवण केलं तरी पण चालेल. पण गणपती अथर्वशीष या दिवशी आपण आपल्या घरामध्ये आवर्जून म्हणायचंच आहे. अगदी तुम्ही म्हणत असाल तर मोठ्याने म्हणण्याचा प्रयत्न करा. यामुळे देखील बाप्पाचा आशीर्वाद हा आपल्याला मिळतो व आपल्या घरामध्ये नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते. आता अगदी आपली मुले बाहेरगावी, परगावी शिक्षणासाठी, नोकरीसाठी असतील तरी पण आपण हा हिरव्या मुगाचा उपाय नक्कीच करू शकता. आता हिरव्या रंगाची पोटली आपण बाप्पाच्या चरणाजवळ ठेवली आहे. आता संध्याकाळी ही पोटली आपल्याला तिथून उचलायची आहे आणि आपली मुले जिथे झोपतात तर मुलांच्या उशीखाली ही पोटली आपल्याला ठेवायची आहे. आता तुमची मुले जर बाहेरगावी, परगावी शिक्षणासाठी, नोकरीसाठी असतील तर अशा वेळेस मुले आल्यानंतर त्यांचा वावर जास्त ज्या ठिकाणी असतो, मग बेडरूममध्ये असेल किंवा हॉलमध्ये असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ही पोटली ठेवायची आहे. पण आता ही पोटली ठेवत असताना तेथील जागा ही स्वच्छ असावी. तसेच आपल्या मनामध्ये देखील सकारात्मकता असावी की मी हा उपाय केल्यामुळे माझ्या मुलाचं सर्व काही व्यवस्थितच होणार आहे. तसेच आपल्या मुलांना जी काही अडचण आहे, अडथळे आहे त्याबद्दल देखील आपण ही पोटली ठेवताना बोलायची आहे की ते सर्व दूर होऊ दे. तसेच आपण जो काही उपाय करत आहोत, जी काही सेवा करत आहोत त्या उपायाबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही. अगदी आपली जवळची व्यक्ती असो, शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो, भरपूर वेळा आपण कोणाला तरी सांगतो, मग आपण जो काही उपाय केला किंवा जी काही सेवा केली तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही. कारण की आपल्याला प्रत्येक व्यक्ती चांगलीच वाटत असते म्हणून आपण त्यांना सांगत असतो. पण त्या व्यक्तीला आपल्या मुलांबद्दल, आपल्या पतीबद्दल किंवा आपल्या घराबद्दल चांगलेच वाटते असे नाही. त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता देखील आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रभाव करत असते. त्यामुळे कुणालाही न सांगता गुपचूप आपण हा हिरव्या मुगाचा उपाय करायचा आहे. आता हे हिरवे मूग आपण रात्रभर तिथेच राहून द्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर म्हणजेच 2 फेब्रुवारीला आपण ही हिरव्या मुगाची पोटली उचलायची आहे आणि आपल्या इथे जिथे पण जवळपास गणपती बाप्पाचं मंदिर असेल तर तिथे जायचं आहे. अगदी तुमच्या इथे गणपती बाप्पाचं मंदिर नसेल तर माता लक्ष्मीचं मंदिर असेल किंवा भगवान भोलेनाथांचं मंदिर असेल, कोणतंही मंदिर असो, पण तिथे भगवान श्री गणेशाचा फोटो किंवा मूर्ती ही असतेच. तर आपण तिथे ही पोटली ठेवायची आहे. आता ठेवण्या अगोदर आता तिथे जर तुम्हाला शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करणे शक्य असेल तर तिथे शुद्ध तुपाचा दिवा तुम्ही प्रज्वलित करायचा आहे किंवा तिथे दिव्यामध्ये तेल टाकायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करू शकता. मग 21 दुर्वाची जुडी असेल. आता 21 दुर्वाची जुडी जेव्हा आपण थोडीशी हळदीमध्ये भिजवून त्यानंतर गणपती बाप्पाला अर्पण करत असतो तेव्हा आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती बोलल्यानंतर ती इच्छा देखील पूर्ण होते अशी देखील मान्यता आहे. त्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, मोदक हे देखील अर्पण करू शकता. आपल्याला ज्या गोष्टी उपलब्ध होतील त्या गोष्टी तुम्ही या दिवशी बाप्पाला आवर्जून अर्पण करायचे आहे. अगदी जास्वंदीचं फूल देखील अर्पण करावं. आता यानंतर ही हिरव्या रंगाची पोटली आपण आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्या मुलांना ज्या काही अडचणी आहे, अडथळे आहे त्याबद्दल बाप्पाला सांगायचं आहे. मग मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नाही, नोकरीमध्ये यश मिळत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे. त्यानंतर ही पोटली आपल्याला बाप्पाच्या चरणाजवळ तिथेच राहून द्यायची आहे. आता ही पोटली आपण घरी घेऊन यायची नाही, ती पोटली तिथेच ठेवायची आहे. आता तिथे बसून जर तुम्हाला ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप 108 वेळा करणे शक्य असेल तर आवर्जून तिथे बसून तुम्ही हा जप करू शकता किंवा 11 वेळा जरी हा मंत्र म्हटला तरी पण चालेल. तसेच आपला डावा हात आपल्या छातीवरती ठेवायचा आहे, उजवा हात बाप्पाच्या कानावरती ठेवायचा आहे आणि आपण ओम नमः शिवाय म्हणायचं आहे. त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती गणपती बाप्पाला सांगायची आहे. आता ओम नमः शिवाय हा भगवान भोलेनाथांचा मंत्र आहे आणि भगवान भोलेनाथांचा आदेश भगवान श्री गणेश कधीही मोडत नाही. त्यामुळे जर आपण ओम नमः शिवाय म्हणून आपली इच्छा बाप्पाजवळ व्यक्त केली तर ती इच्छा कोणतीही असो, कठीणातली कठीण इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते अशी मान्यता आहे. तसेच आता हा उपाय करून झाल्यानंतर आपण डायरेक्ट घरी यायचं आहे. आपण मध्ये कुठे थांबलो किंवा कुणाच्या इथे गेलो तर आपण जो काही उपाय केला, जी काही सेवा केली तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया जरूर लिहा. धन्यवाद.